त्यानंतर आर्किटेक्टची फीस प्रश्न सुटून जाईल. तसं 50% नॉनव्हेज आणि 50% व्हेज. आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये भिवंडी शहरातले जे प्रश्न होते त्याबाबत चर्चा झाली. त्याच्यामध्ये आम्ही प्रेस नोटमध्ये विशेष म्हणजे सर्वात मोठा आज प्रश्न रस्त्याचे खड्डे आणि इतर जे प्रश्न आहेत त्याबद्दल म्हणजे आज रस्त्याचे खड्ड्याचा असा भयानक प्रश्न निर्माण झालेला आहे. याची जाणीवसुद्धा मला आणि मी त्याच्यामध्ये खंतसुद्धा व्यक्त केलेली आहे की मलासुद्धा वाईट वाटतो त्याबद्दल आणि मी खंत पण व्यक्त केली त्याच्यामध्ये. आणि त्यासाठी मी आज सर्व पत्रकारांना येणाऱ्या दिवसात जे जे ते घडामोडीचे काम होणार आहे त्याबद्दल पूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला बोलवले आणि जे पद्धतीने आम्ही पुढे याच्याबद्दल काम करणार आहोत त्याबद्दल पूर्ण माहिती आपण प्रेस नोटद्वारा पण दिलेली आहे. तसे जे प्रश्न मला विचारले गेले त्याचे मी खुलासा केले. भिवंडीतील किती रोड जे आहे ते काँक्रिटीकरण होणार आहे? टोटल 54 रोड आहे. त्याच्यामध्ये 52 रोड MMRDAच्या माध्यमातून आहेत. जवळपास 53 रोड पकडा. एक ब्रिजच्या बरोबर तो रोड आहे तो पण MMRDAच्या माध्यमातूनच आहे आणि एक रोड जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे माध्यमातून आहे. सध्या जे रोडची हालत खराब आहे, प्रत्येक वार्डामध्ये रोडची परिस्थिती एकदम गंभीर आहे. खड्डे मोजता येणार नाही इतकी आहे आणि या दरम्यान यांना बुजवण्यासाठी काय काय प्रयत्न करतायत महानगरपालिकेकडून? आता आम्ही सांगितलं ना प्रत्येक प्रभाग वाईज 25 लाखाचा खरी डामर खरी आणि 25 लाखाच्या ब्लॉकचं आम्ही प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रत्येक प्रभागाला जवळपास 50-50 लाखाचा हे केलेला, 25 लाखाचा ब्लॉक, 25 लाखाचा डामर खरी आणि असे म्हणून 2.5 कोटी रुपयाचा पूर्ण शहराचा आम्ही केलेला आहे. त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे पाऊस आल्यानंतर आमचे त्यातले रोड सुरू होणार आम्हाला. प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान तुम्ही सांगितलं का जर आम्हाला मुख्यमंत्री म्हणाले की पाणी अगर भिवंडीवासियांना द्यायचं तर आम्ही फ्रीसुद्धा देऊ, तर मुख्यमंत्री सांगतील तर देऊ ना. काय म्हणायचं त्याबद्दल? मुख्यमंत्री जर आम्हाला सांगतील का फ्री द्या तर फ्री देऊ. मुख्यमंत्री सांगतील का त्यांना कमी दराने द्या तर कमी दराने द्या. मुख्यमंत्री जे सांगतील ते आम्ही करू. ज्याप्रमाणे पण गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत नो प्रॉफिट नो लॉस बेसवरती आपण पाणी सप्लाय करा. आमचं तेच धोरण आहे, जे शासनाचं धोरण आहे ते आमचं धोरण आहे. ज्याप्रमाणे आता जवळजवळ सर्वच महानगरपालिका त्यांच्या ज्या हद्दीमधली खड्डे मोजायला सुरुवात केलं, तर का भिवंडी महानगरपालिका खड्डे मोजतात का? आम्ही खड्डे बुजवायला सुरुवात करतोय. बोलले ना आम्ही खड्डे बुजवायला सुरुवात करतो म्हणजे आकडेवारी नाही मोजायची. जेवढे खड्डे असतील तर बुजून टाकायचे.